घरच्या घरी कोल्हापुरी मिसळ बनवणं एवढं सोपी आहे मला वाटलंच नव्हतं. कारण कुठलंही वाटण-घाटण न करता सुद्धा फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही मिसळ बनवून तयार झालेली आहे आणि चवीला तर खूपच भन्नाट झाली होती. चला तर याची रेसिपी बघू. कढईमध्ये 1 पडी तेल, मोड आलेली मटकी, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून 1 मिनिट याला छान परतून घ्यायचं. नंतर यामध्ये पाणी टाकायचं आणि 8 ते 10 मिनिट मटकी छान शिजवून घ्यायची. दुसरीकडे कढईमध्ये 3 ते 4 पडी तेल टाकायचं आणि आज मी वाटणाऐवजी अरोमा किचन यांचं मिसळ प्रीमिक्स वापरणार आहे. हे प्रीमिक्स वापरून मिसळ कशी बनवायची हे सुद्धा पॅकच्या पाठीमागे सांगितलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की मिसळ प्रीमिक्स टाकायचं, 10 ते 15 सेकंद परतून घ्यायचं. नंतर गरजेनुसार पाणी टाकायचं. नंतर चवीपुरतं मीठ, शिजवलेली मटकी टाकून 8 ते 10 मिनिट मिसळ शिजवून घ्यायची आहे. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि कोल्हापुरी मिसळ तयार. या प्रीमिक्समुळे मिसळला ऑथेंटिक कोल्हापुरी टेस्ट येते. तुम्हाला पण हे मिसळ प्रीमिक्स घ्यायचं असेल तर अरोमा किचन यांना DM करा किंवा लिंक कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे.